नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मस्त वरणबट्टी. तर बघा, मी तर साहित्य घेतलेलं आहे. तूरची डाळ घेतलेली मी अर्धी वाटी, आणि इकडे मी 1.5 वाटी कणिक घेतलेली. ही कणिक साधी आहे, जे आपण रेग्युलर पीठ वापरतो गव्हाचं पोळींना, तेच कणिक घेतलेली मी. तर ह्या वाटीचं माप आहे 1.5 वाटी मी कणिक घेतलेली आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर आता आपण अगोदर डाळ शिजायला टाकून देऊ. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आता आपण डाळ. दोन ते 3 पाण्याने धुवायची मस्त. मला एक कमेंट आलेली होती आणि त्यांनी मला सांगितलं, ताईंनी की ताई, डाळबट्टी किंवा आपण म्हणतो आपल्या खानदेश पद्धतीमध्ये वरणबट्टी, तर वरणबट्टीचा पण व्हिडिओ दाखवा. तर बघा, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली डाळ मस्त. आता तर बघा, मी इकडे गॅसवरती अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर मी 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं होतं. आता आपण याच्यामध्ये डाळ शिजायला टाकून देऊ. मी तूरची डाळीचं वरण बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ घ्या, मूगची डाळ किंवा तूरची डाळ. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, खायचं आपलं रेग्युलर जे आपण वापरतो तेच तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकल्यामुळे डाळ पटकन शिजते. हळद पावडर आणि थोडंसं मीठ टाकल्यामुळे वरण खूप छान लागतं. आता छान असे मिक्स करून द्यायचे. आणि आता कमी गॅसवरती छान अशी डाळ मऊ लुसलुसीत शिजवून घ्यायची मस्त. तर आता डाळ शिजेपर्यंत आता आपण मस्त भट्टीचं पीठ तयार करून घेऊ. आता आपण त्याच्यात रवा ॲड करून घेऊ. याच वाटीने मी 1.5 वाटी कणिक घेतलेली होती, रेग्युलर कणिक, आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. चवीनुसार आता त्याच्यात मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं आहे, आणि मी थोडंसं बारीक करून घेतलेलं नॉर्मल. थोडं मी अजून वाढवणार आहे जिरं. एक चम्मच ओवा पण अशा हातावर घ्यायचे आहे, आणि अशा हातावर चोळून घ्यायचे आहे ते मस्त. ओवा घेतलेल्या आहेत मी, त्याच्या हाताने चोळून घ्यायच्या, हातावर व्यवस्थित क्रॅश करून घ्यायच्या, म्हणजे छान सुगंध येतो बट्टीला आणि चव पण छान लागते. आणि हळद पावडर अर्धा चम्मच. आता छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर छान मिक्स झालेले. आणि इकडे बघा, मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं, आणि हे तेलाचं आपल्याला मोहन द्यायचं आहे. तुम्ही तुपाचं पण दिलं तरी चालेल, पण मी तेलाचं देणार आहे. तर छान असं कडक करून घेतलेलं आहे मी मस्त. पूर्ण तेल मी टाकून दिलेलं आहे. तुम्ही तेल तुमच्या अंदाजे घ्या. आता आपण चम्मचच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेऊ, कारण तेल गरम आहे, डायरेक्ट हात नाही घालायचा. पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. खूप छान लागतात अशा प्रकारे जर आपण बट्टी केली तर मस्त लागते. छान मिक्स झालेले. आता आपण हाताने करून घेऊ. आता
तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी मस्त. आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून छान पीठ तयार करून घ्यायचं आहे. एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडंच टाकायचं, जसं आपण रोज कणिक मळतो त्याच प्रकारे. तर बघा अशा प्रकारे मी मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण हा गोळा 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचा आहे, कारण त्याच्यात आपण रवा टाकलेला आहे आणि रवा छान फुलायला पाहिजे, म्हणून 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे. तर चला 15 मिनिटं झालीत, आता बघू आपण. छान झालेली मस्त भट्टीसाठी तयार झालेली कणिक आपली, आणि रवा पण छान फुललेला आहे मस्त. आता आपण भट्टी तयार करून घेऊ. आता हाताला मी अगोदर तेल लावून घेते आणि या गोळ्याचे छोटे छोटे भाग करून घेते. म्हणजे लाटायला सोपं जाईल मस्त. बघा मी अशा प्रकारे भाग करून घेतलेले. त्याने आता आपण इकडे कोयपाड घेतलेले, मी तेल लावून घ्यायचे त्याला. आता पूर्ण गोळा असा लाटून घेऊ, आणि मी तेल लावूनच लाटणार आहे. छान मऊ झालेले पीठ मस्त. बघा मी अशा प्रकारे लाटून घेतलेले मस्त. आता त्याच्यावर परत तेल लावायचं आहे, म्हणजे लेयर्स खूप छान येतील. आता असं गोल गोल करून घ्यायचं आहे. पूर्ण बट्टे आता मी अशाच लाटून आणि असेच तयार करून घेणार आहे. आता बघा परत इकडून अशी घडी करून घ्यायची, आणि आता ही अशी घडी करायची, आणि जास्त दाबायचं नाही, नॉर्मल असं दाबायचं आहे फक्त. तर मी अशाच पद्धतीने आता पूर्ण बट्टी तयार करून घेणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण बट्ट्या अशा लाटून घेतलेल्या आहेत. तसं हाताने जास्त प्रेस नाही करायचं, त्याला जोर नाही लावायचा. आता इथं मी एक गाळणी घेतलेली आहे, आणि त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही इडली भांड्यात पण ठेवू शकता, पण मी असं गाळणीत ठेवणार आहे. आता पूर्ण आता आपण असं रांगेत ठेवून घेऊ. तर बघा मी अशा प्रकारे गाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत मस्त आता बट्टी. तर बघा मी इकडे अगोदरच गॅसवरती एक पातेलं घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. पाण्याला छान उकळी आलेली आहे मस्त. आता
आता आपण जी बट्टी तयार केली ती चाळणी आता या पातेल्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर ताट ठेवायचं आहे, म्हणजे वाफ बिलकुल निघायला नको बाहेर म्हणून असं पॅक भांड्यावर ठेवायचं आहे वरून. आणि आता मी 15 मिनटं वाफेत छान असं शिजवून घेणार आहे त्या बट्ट्या. आता आपण 15 मिनिटानंतरच बघू. आता बघू आपण 15 मिनिटं झालेली आहेत. तर इथून आता एक सुरी घेतलेली आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपण चेक करून बघू. बघा, तयार झालेली बट्टी आपली चिपकत नाही, म्हणजे सुरीला, याचा अर्थ बट्टी तयार झालेली आहे आपली. आता आपण खाली काढून घेऊ. आता तर बघा, छान तयार झालेले आहेत. आता आपण थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर आता आपण बट्टी तयार करू. तोपर्यंत आता आपण आपली डाळ शिजली का ते बघू. तर आता बघू आपण, अजून डाळ नॉर्मल बाकी आहे, कारण मी गॅस कमीच ठेवलेला होता. थोडीशी बाकी आहे, अजून 5 मिनटं. तोपर्यंत आता आपण बट्टीचे काप तयार करून घेऊ. तरी तुम्ही आता कोयपाड घेतलेलं आहे आणि सुरी. आता सुरीच्या साहाय्याने आपण मस्त काप करून घ्यायचे. आणि मी असे मोठे मोठेच ठेवणार आहे. तर बघा किती छान लेअर आलेले आहेत मस्त. तर मी असे मोठे मोठेच ठेवणार आहे. एका बट्टीचे मी 4च भाग करणार आहे तयार. बघा, अशा प्रकारे आता पूर्ण बट्टीचे छोटे छोटे भाग करून घेऊ आपण. एकच नंबर झालेली बट्टी आपली. बघा, तर बघा, मी पूर्ण बट्टीचे असे छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आता आपण छान असं गरम तेलामध्ये आता तळून घेऊ मस्त. आता बट्टी साईडला ठेवायची. अगोदर आपण वरण तयार करून घेऊ. तर बघा, छान शिजलेली डाळ मस्त एकच नंबर झालेलं आहे. आता आपण त्याला छान असं घोटून घेऊ. आणि मी साधंच वरण बनवणार आहे, फोडणीचं नाही बनवणार मी, कारण आमच्या खानदेशमध्ये साधंच वरण जास्त चालतं बट्टीसोबत. दोन ते 3 मिनिटं छान असं घोटून घ्यायचंय. तर बघा, छान झालेलं आहे वरण, मस्त झालेलं आहे. आता आपण याच्यात थोडंसं अजून पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. तर आता याच्यातच मी अगोदर गरम पाणी केलेलं होतं. आता हे पाणी टाकायचं आहे आणि आपल्या आवडीनुसारच पाणी वाढवायचं आहे. जास्त नाही, पातळ नाही करायचं जास्त वरण, असं घट्ट व्हायला पाहिजे मस्त. आता थोडंसं मीठ मी अगोदर पण टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसंच टाकलेलं आहे. आता याला छान अशी उकळी द्यायची 2 मिनिटं. तर बघा, छान मस्त उकळी आलेली आहे वरणला. आता आपण वरण बाजूला ठेवू. आपलं वरण तयार झालेलं आहे, कारण मी साधं वरण दाखवलेलं आहे, याच्यामध्ये फोडणीचं नाही बनवलेलं मी.
तुम्ही फोडणीचं पण बनवू शकता. तर आता आपण तेल गरम करायला ठेवू. तेल छान असं गरम करायचं आहे मस्त. तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे. जास्त गरमही नाही केलेलं मी, फक्त 50% केलेलं आहे गरम. आता आपण याच्यामध्ये एक एक बट्टी सोडायची आहे. मीडियमच तेल गरम केलेलं आहे मी. आणि आता गॅस फुल करायचा आहे. छान असं बट्टींना तळून घेऊ आता आपण मस्त. अशा प्रकारे आणि बट्टींना तेलामध्ये जास्त ढवळत नाही राहायचं, कारण आपले जे लेयर्स आहेत बट्टीचे ते मुडतील, म्हणून जास्त काही असं ढवळत राहायचं नाही. आता 2 ते 3 मिनटं मी छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बट्टी. तर बघा छान तळायला गेलेले आहेत मस्त. एकच नंबर बट्टी तयार झालेली आहे आपली मस्त. आणि बघा लेअर सुद्धा छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत मस्त. बघू शकता तुम्ही. आता बट्टी छान तळली गेलेली आहे. आता आपण काढून घेऊ. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. तुम्हाला जर कुरकुरीत लागत असेल तर तुम्ही थोडंसं अजून 1 ते 1.5 मिनिट राहू द्या तेलामध्येच. एकच नंबर बट्टी झालेली आहे आपली मस्त. तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण बट्टी तळून घेणार आहे. तर बघा किती छान झालेली आहे मस्त. तर मी आता पूर्ण बट्टी अशीच तयार करून घेणार आहे, मस्त तळून घेणार आहे. आणि बट्टी टाकताना थोडीच टाकायची. 5 ते 6 खंडे, जास्त नाही टाकायची, कारण आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस मग ते लेयर्स मोकळे होऊन जातात जास्त, म्हणून कमी कमीच टाकायची. बघा एकच नंबर झालेली बट्टी, मस्त लेअर मोकळे मोकळे झालेले. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा. तर छान तयार झालेली बट्टी आता आपण काढून घेऊ. आणि आता मी पूर्ण बट्टी अशीच तळून घेणार आहे. तर पूर्ण बट्टी बघा मी अशी तळून घेतलेली आहे. आता आपण या तेलामध्ये
मी इकडे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेऊ मस्त. तेल खूप गरम आहे त्याच्यामुळे त्या तेलामध्ये तळायला जातील मस्त. तर बघा छान तळल्या गेलेल्या आहेत मिरच्या मस्त. बघा मी अशा प्रकारे मिरच्या मस्त तळून घेतलेल्या आहेत. आता या मिरचींवर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे नॉर्मल. आणि बघा इकडे मस्त बट्टी तयार झालेली, एकच नंबर बट्टी झालेली. बघू शकता तुम्ही किती छान लेयर्स आलेले आहेत मस्त, एकच नंबर झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही मिरचीच्या ऐवजी वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी पण करू शकता, पण मी शॉर्टकटच दाखवणार आहे आज. अशा प्रकारे आपले वरणबट्टी तयार झालेली आहे मस्त. तर पाहू शकता तुम्ही खूप छान तयार झालेली आपली मस्त बट्टी आणि मऊ झालेली, जास्त कडकीने झालेली. बघू शकता एकच नंबर झालेली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.